जालना महानगरपालिकेवर नागरिकांचा संताप. मीटिंग आणि सूचना देणं बंद करा, आधी शहर स्वच्छ करा. काही नगरसेवक तर निवडून आल्यानंतर प्रभागात फिरकलेच नाही. महानगरपालिका फक्त बैठका घेते, सूचना देते, पण प्रत्यक्षात काम काहीच होत नाही. आज दिनांक शुक्रवारी रोजी 13 रोजी दुपारी 2 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरात सध्या घाणीचं साम्राज्य पसरलं असून ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग, तुंबलेली नाले आणि दुर्गंधीयुक्त मुळे नागरिक हैराण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर जालना महानगरपालिकेचे महापौर, उपमहापौर आणि नगरसेवकांवर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केलाय. फक्त मीटिंग आणि सूचना देण्यात वेळ घालवू नका, थेट रस्त्यावर उतरा आणि शहर स्वच्छ करा, असा आक्रमक इशारा नागरिकांनी दिलाय. शहरातील अनेक प्रभागांमध्ये नाले तुंबलेले असून सांडपाणी रस्त्यावर वाहत आहे. काही वाड्यांमध्ये कचऱ्याचे ढीग आठवड्यापासून उचलले गेले नाहीयेत, त्यामुळे डासांचं प्रमाण वाढलं असून आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. नागरिकांचं असं म्हणणं आहे की महानगरपालिका फक्त बैठका घेते, सूचना देते, पण प्रत्यक्षात काम काहीच होत नाही. निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासनं अद्याप पूर्ण झाली नाहीयेत. काही नगरसेवक तर निवडून आल्यानंतर प्रभागात फिरकलेच नसल्याचा आरोपही स्थानिकांनी केलाय. मत मागायला दरवाजावर येणारे लोक आता दिसतच नाहीत, अशी संतप्त प्रतिक्रिया एका नागरिकानं दिली आहे. नागरिकांनी प्रशासनाकडे ठोस मागणी केली आहे की तात्काळ स्वच्छता कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठवून नाले, गटारे आणि कचरा साफ करण्यात यावा, अन्यथा आंदोलनाचा इशाराही देण्यात आलाय. शहर स्वच्छ ठेवणं ही महानगरपालिकेची प्राथमिक जबाबदारी आहे. फक्त मीटिंग घेऊन आणि कागदोपत्री आदेश देऊन प्रश्न सुटत नाहीत. आता दिलेली आश्वासनं पूर्ण करून प्रत्यक्ष कामातून दाखवण्याची वेळ आली आहे, अशी भावना नागरिकांमध्ये तीव्रतेनं व्यक्त होतीये. नगर पालिका से हमारे गुजारिश है कि हमारा रोड का काम जल्दी से जल्दी करे। 10 नंबर वार्ड से हम बोल रहे हैं, 10 नंबर वार्ड के अगर 4 नगर सेवक जो भी आए, ये हमारा जल्द से जल्द रोड का काम और नाली का काम करके दीजिए। आपसे गुजारिश है। और नल का पानी बहुत गंदा आता है हमारे पास, और घरों में बहुत पानी घुस रहा हमारा नालियों के पानी से बहुत परेशान हो गए हम, और बारिश के पानी से। आप आकर हमारा एक बार रोड देखो। आपसे गुजारिश है जल्द से जल्द हमारा रोड बन जाए।